तस्करीवर एलसीबीची कारवाई. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून होणारी अवैध दारू वाहतूक एलसीबीच्या पथकाने पकडली आहे. कारवाईत वाहनासह दारू जप्त करण्यात आली आहे. बघूया एलसीबीची कारवाई. नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सरस्वती कॉलनी परिसरात एक इसम त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनात मध्य प्रदेश राज्यातून विदेशी बियर घेऊन जात गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशानं तयारीत असतानाच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकास माहिती देत सदर वाहनावर कारवाई करण्यास संदर्भात सांगितले. 2 पंचांसमक्ष वाहन ताब्यात घेत झडती घेतली असता 1,36,800 रुपये किमतीचे किंगफिशर स्ट्रॉंग प्रीमियम कंपनीचे बियर, 30 कागदी खोके तसेच मारुती स्विफ्ट डिझायर कंपनीची 5 लाख रुपयांची कार असा एकूण 6,36,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आशिष तुहासन शिव वय 32 वर्ष यास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध पोलीस शिपाई अभय राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, मुकेश तावडे, विशाल नागरे, सुनील येल्वे, पोलीस शिपाई अभय राजपूत, मनोज महाजन, कल्पेश मोरे, विनोद पाटील यांच्या पथकानं केली आहे.